आज होता मंगळवार, माझा साफसफाईचा वार. सकाळी उठल्या उठल्या ना मस्त अशी साफसफाई करायची होती. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. कामाला सुरुवात करायच्या आधी ना पहिल्यांदा मी केस वगैरे बांधून घेतली, त्याच्यानंतर कामाला सुरुवात केली. पहिलं तर किचन वट्ट्यावरचे जे काही साहित्य ना ते सगळं खाली ठेवलं, म्हणजे जाळ्यांमध्ये जी काही भांडी होती ना ती. पहिलं तर मी ना किचन वट्ट्यापासून साफसफाईला सुरुवात करते. म्हणजे किचन वट्टा एकदा साफसफाई झाली तर त्याच्यानंतर मग मला किचन हॉल वगैरे सगळं पुसता येतं, मग जिना वगैरे झाडायचा असतो. पहिलं तर मी गॅस घासून घेतला घासणीने, त्याच्यानंतर किचन वट्टा वगैरे मस्त घासलं. किचन वट्ट्यामध्ये ना इकडे भिंतीवरती जे डाग पडलेले असतात ना ते पण घासून घेतले, खिडकी वगैरे सगळं काही घासून घेतलं. त्याच्यानंतर पाण्याने मस्तपैकी धुवून घेतलं. आणि रूममध्ये पाणी कमी असल्यामुळे ना मी बादलीमध्ये जे पाणी घेतलं होतं ना त्यांनीच मस्तपैकी धुवून टाकलं. नंतर वायपरनी सगळं पाणी लुटून घेतलं. परत थोडंसं पाणी टाकलं स्वच्छ आणि परत पुसून घेतलं मस्तपैकी. तर किचन वट्टा एकदम क्लीन झाला होता. मग जी काय थोडीशी भांडी राहिली होती ना ती ना मी त्याच बादलीतल्या पाण्याने धुवून टाकली. बाकीची भांडी तर म्हणलं जेव्हा पाणी येईल ना नळाला तेव्हाच धुवायला लागेल, पण ही जी इम्पॉर्टंट भांडी होती तेवढीच धुवून टाकली. त्याच्यानंतर बेसिन वगैरे स्वच्छ धुवून घेतलं. किचन वट्ट्याची तर माझी पूर्ण साफसफाई झाली होती आणि आफ्टर बिफोर तुम्ही रिझल्ट पाहू शकता कसं होतं आणि त्याच्यानंतर कसं झालं. त्याच्यानंतर मग किचन वगैरे झाडायचं होतं, मला हॉल झाडायचा होता. मस्तपैकी झाडून वगैरे घेतलं, पुसून घेतलं. नंतर जिन्यामध्ये जे काही चपला वगैरे होत्या ना ते व्यवस्थित मांडून ठेवलं. मग जिना वगैरे झाडून घेतला. ज्या काही पायऱ्या होत्या ना जिन्याच्या ते पण झाडून घेतल्या. अशा प्रकारे माझी सगळी डीप क्लिनिंग झाली. सगळी साफसफाई करायला जवळजवळ मला 1 ते 2 तास लागले असेल. त्याच्यानंतर मला एवढी भूक लागली होती ना, मग मस्त असं हरभऱ्याचं कालवण, भाकरी, भात होता, त्याबरोबर लोणचं आणि कांदा. मस्त असं जेवण केलं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो, भेटूया.